नमस्कार, माधुरीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आज आपण नारळी भात करणार आहे. काल खरी तर नारळी पौर्णिमा झाली, आज रक्षाबंधन आहे. पण आज मुलांना सुनांना सुट्टी असल्यामुळे आज आपण नारळी भाताचा बेत आखला आहे. तर ज्यासाठी मी आज 1 वाटीच तांदूळ घेतलेले आहेत. तर हे 1 वाटी गूळ घेतला आहे, थोडासा कमी नाही तर 1 वाटी, आणि हा 1 वाटी चव घेतलेला आहे. तर अशी ही सध्या एवढी तयारी ठेवलेली आहे. दालचिनी, लवंग आणि वेलदोडे एवढे घेतलेले आहेत. तूप टाकलं आहे 1-1.5 चमचा. त्यामध्ये आता लवंगा टाकल्यात. आता तुझं काम हे दालचिनी थोडी टाकली. आता त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे. हे 1 वाटी चांगले परतवून घ्यायचे. आता असे हे छान असं परतून घ्यायचं. आता हा जे तांदूळ घातल्यानंतर हे 1 वाटीला 2 वाट्या पाणी मंद गॅसवर शिजवून घ्यायचं, बारीक गॅसवर. तर यामध्ये मी वेलदोडे घातलेले आहेत. आता हे झाकण घालून एक छानपैकी वाफ घ्यायची. हे थोडंसं हे घातलं, प्रेशर घालून छान बंद येतो. मस्तपैकी छान असा प्रेशर घालून हलवून घ्यायचा अलगद, आणि असा वाफ आणून ठेवायचा. आता 1 चमचा तूप घालायचं. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे फार आता हे पातळ करून घ्यायचं जरा असं. गूळ घालायचा. 1 वाटीला थोडा कमी गूळ आहे. हा 1 वाटीला थोडा गूळ कमी आहे. तर तो असा मंद गॅसवर पातळ करून घ्यायचा. त्यात खोबरं घालायचं. ठीक आहे बाबा. खोबरं घालून छान हलवून घ्यायचा. आता ह्यात एका हाताचा खेळ चालू आहे सगळा. हा ह्यात घालायचा आणि छान हलवून घ्यायचा, आणि मंद गॅसवर एक वाफ येऊन द्यायची. चवीला जरा मीठ घातलंय आणि जायफळ किसून घातलंय. सगळं मिक्स केलंय. जायफळ पूड, वेलदोड्याचे पूड, चवीला मीठ आणि खोबरं, गूळ सगळं एकत्र आता हे एकत्र करून मस्तपैकी दणदणीत एक वाफ द्यायची. म्हणजे झाला नारळी भात तयार आपला. कसा वाटला तुम्हाला? मी माझ्या पद्धतीनं केला आहे.
आमच्या सासूबाई अशा करायच्या, पण त्यांच्यासारखं मला होणं शक्य नाही. त्या खूप अप्रतिम करायच्या. तर कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा.